हॅलो एव्हरीवन. आज आपण पाहूया सर्व्हिस ऑफ समन्स. क्वेश्चन असा आहे तो, एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स ऑफ CPC रिगार्डिंग द सर्व्हिस ऑफ समन्स, डिस्कस द व्हेरियस मोड्स ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स. याचे वेगवेगळे मोड्स आहेत सर्व्हिस ऑफ समन्सचे. सर्व्हिस ऑफ समन्स विषयी पाहतो आहोत आपण. सेक्शन 27 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड सेज दॅट आफ्टर द इन्स्टिट्यूशन ऑफ सूट बाय द प्लेंटिफ द समन्स इज टू बी इशूड टू द डिफेंडंट. पहा, आता प्लेंटिफनी काय केलं, सूट दावा दाखल केलेला आहे, त्यांनी प्लेंट दाखल केलेला आहे आणि प्लेंट दाखल केल्यानंतर मग काय झालेलं आहे पहा, त्याचं प्लेंट जे आहे आता समोरच्या पार्टीला कळायला पाहिजे ना की बाबा माझ्यावर असं केस फाईल झाली आहे, माझ्यावर असा दावा दाखल केला गेला आहे. मग आता जो हा दावा दाखल केला गेला याची माहिती देण्यासाठी जे पाठवलं जातं त्याला म्हणतात समन्स. सो सेक्शन 27 मध्ये सांगितलेलं ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड सेज दॅट आफ्टर द इन्स्टिट्यूशन ऑफ अ सूट बाय अ प्लेंटिफ द समन्स इज टू बी इशूड टू द डिफेंडंट. समन्स काय करावं लागेल, डिफेंडंटला समन्स कुणाला पाठवावं लागेल तर डिफेंडंटला पाठवावं लागेल. सो समन्स इज इशूड टू द डिफेंडंट सो दॅट ही कॅन अपियर बिफोर द कोर्ट अँड आन्सर द प्लेंटिफ्स क्लेम. पहा, आता तुम्हाला लक्षात ठेवायचं, तुम्ही त्या जागेवर जायचं आहे, प्लेंटिफ आहात तुम्ही, प्लेंटिफने दावा दाखल केला आहे, त्यांनी प्लेंट फाईल केलेली आहे आणि आता काय करायचं आहे तर आता समोरच्या पार्टीला पण कळायला पाहिजे ना की माझ्यावर काय काय दाखल झालेलं आहे. मग तो काय करतो, समन्स टू बी इशूड टू द डिफेंडंट, समन्स इज इशूड टू डिफेंडंट सो दॅट, कशासाठी, ही कॅन अपियर बिफोर द कोर्ट अँड आन्सर द प्लेंटिफ्स क्लेम. तो कोर्टासमोर हजर राहील आणि जो प्लेंटिफ आहे त्याने जे काही क्लेम केलेले आहेत त्याला तो उत्तर देईल. समन्स मस्ट बी सर्व इन द मॅनर प्रिस्क्राईब बाय द रूल्स अंडर दिस कोड. जसं आपण प्लेंटचं पाहिलं ना तसं समन्सचे पण काही रूल्स आहेत, त्या रूलनुसारच त्यांनी काय करायचं आहे, समन्स सर्व करायचा आहे. समन्स मस्ट बी सर्व अंटिल विदिन द 30 days. पहा, समन्स मस्ट बी सर्व किती दिवसात, विदिन द 30 days. 30 daysला अंडरलाईन करा, अँड आउट बट नॉट बियॉन्ड द 30 days. तर 30 दिवसानंतर समन्स नाही पाठवायचं तर 30 दिवसाच्या आतमध्ये समन्स पाठवायचं आहे. फ्रॉम द डेट ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ द सूट. जेव्हा तुम्ही दावा दाखल करता, जेव्हा सूट इन्स्टिट्यूट करता तेव्हा 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही समोरच्या पार्टीला समन्स पाठवलं पाहिजे, हा नियम आहे. त्याच्यानंतर पाठवता येणार नाही. 30 days हे इज इम्पॉर्टंट वर्ड हिअर. Wherever the plaintiff files any suit, wherever a plaintiff files any suit, then the defendant in such a suit need to be informed about that. जेव्हा प्लेंटिफ दावा दाखल करतो तेव्हा डिपेंडंटला याची माहिती देणं आवश्यक आहे. A suit has been filed against him and so he is required to appear before the court and to submit his defense to the suit. पहा, तो त्यांनी काय करायचं आहे, समन्स मिळाल्यावर त्यांनी कोर्टामध्ये अपियर राहायचं आहे आणि त्यांनी सबमिट हिज डिफेन्स टू अ सूट. त्यांनी जो दावा दाखल केला गेला आहे त्याच्यावर काय करायचं आहे, त्याला डिफेन्स द्यायचा आहे. दस द इंटिमेशन, ओके, दॅट इज इन्फॉर्मेशन अबाउट द इन्स्टिट्यूशन ऑफ सूट which is sent to a defendant by the court is known as a summons. Underline करा याला. Intimation, that is information about the institution of the suit which is sent to defendant by the court. By the court ला underline करा, is known as a summons. Okay, summons definition कळाली. आता order 5 of the civil procedure code provides various rules about the service of summons. वेगवेगळे नियम सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये. रूल 1 पहा काय आहे. रूल 1 ऑफ ऑर्डर 5 सेज दॅट आफ्टर इन्स्टिट्यूशन ऑफ अ सूट अ समन्स इज टू बी इशूड टू द डिफेंडंट टू अपियर बिफोर द कोर्ट. रूल 1 ऑर्डर 5चा जो रूल 1 आहे तो काय सांगतो, आफ्टर इन्स्टिट्यूशन ऑफ अ सूट अ समन्स इज टू बी इशूड टू द डिफेंडंट टू अपियर बिफोर द कोर्ट and to file the written statement about his defense. त्यांनी काय करायचं आहे, त्याच्यावर जे काही क्लेम केले त्याच्या बदल्यामध्ये त्याचं उत्तर देण्यासाठी त्यांनी रिटर्न स्टेटमेंट म्हणजे WS काय करायचं आहे, अबाउट हिज डिफेन्स त्यांनी सांगायचं आहे. विदिन 30 days. पुन्हा 30 days इज हिअर. फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स ऑन सच अ डिफेंडंट बट नो सच समन्स नीड टू बी इशूड when the defendant appears before the court on the day of presentation of plaint and when he admits the plaintiff's claim.
समन्स कधी पाठवायचं आहे? जेव्हा समोरच्या पार्टीला काहीच माहिती नाही की आपल्यावर कुठला दावा दाखल केला गेला आहे किंवा आपल्याला काय क्लेम केलं गेलं हे माहिती नसताना आपण काय करतो, आपण समन्स पाठवतो. जेणेकरून समन्स म्हणजे बोलावणं, थोडक्यात डिफेंडंटला कोर्टामध्ये आपण बोलवतो. जे प्लेंटिफनी क्लेम केलं आहे त्याच्या बदल्यामध्ये डिफेंडंट येतो आणि WS देतो, म्हणजे रिटर्न स्टेटमेंट देतो आणि त्याची उत्तरं देतो. बट हिअर वन थिंग इज देअर, जर समजा प्लेंट दाखल करतानाच डिफेंडंट पण तिथं हजर असेल तर मग काही समन्स द्यायची गरज नाही. आफ्टर सर्व्हिस ऑफ समन्स द डिफेंडंट कॅन अपियर बिफोर द कोर्ट आयदर, कसा अपियर राहू शकतो पहा, इन पर्सन तो स्वतः, और बाय और थ्रू हिज ड्यूली इन्स्ट्रक्टेड प्लीडर, त्यांनी ज्याला अपॉइंट केलेले प्लीडरला त्याच्या थ्रूसुद्धा तो अपियर राहू शकतो, पर्सनलीसुद्धा तो अपियर राहू शकतो. हू इज एबल टू आन्सर ऑल मटेरियल क्वेश्चन्स. महत्त्वाचं काय इथं, ऑल मटेरियल क्वेश्चनची उत्तरं जो देऊ शकेल तो सोडून त्या प्लीडरला तो पाठवू शकतो किंवा स्वतः हजर राहू शकतो. रिलेटिंग टू द सूट or by such other person who is able to answer all such material questions and who is accompanied by the pleader, that is advocate. ॲडव्होकेटनी एखाद्या व्यक्तीला सांगितले की तू माझ्या बदल्यात हजर राहा. प्लीडरने काय, प्लीडर म्हणजे ॲडव्होकेट थोडक्यात, एक स्वतः व्यक्ती, प्लीडर म्हणजे ॲडव्होकेट, किंवा प्लीडरनीच एखादी व्यक्ती अपॉइंट केली असेल ज्याला मटेरियल फॅक्ट सगळ्याच माहिती आहेत, तो काय करू शकतो, तिथे हजर राहू शकतो. ओके. Every summons which is issued by the court must be signed. Underline this, must be signed either by the judge of such a court or by such officer of that court who is duly appointed for the purpose by the judge. And every such summons must be sealed with the seal of court. Okay. प्रत्येक समन्सवर काय असायला पाहिजे, जजची साईन असायला पाहिजे किंवा कोर्टाने ज्या ऑफिसरची अपॉइंटमेंट केलेली आहे, अपॉइंटेड ऑफिसर आहे, त्याची सिग्नेचर असणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही समन्स पाहता, तुम्हाला समन्स येतं, तेव्हा यू शुड सी दॅट वेदर देअर इज अ सिग्नेचर ऑफ जज ऑर अ ड्यूली अपॉइंटेड ऑफिसर ऑन द समन्स. ओनली ड्यूली अपॉइंटेड फॉर द पर्पज बाय द जज. अँड एव्हरी सच समन्स मस्ट बी सील्ड विथ द सील ऑफ कोर्ट. मस्ट बीला अंडरलाईन करा, त्याच्यावर सील असायला पाहिजे, कोर्टाचा शिक्का असायला पाहिजे. आता रूल 1 पाहिला आपण, दुसरा रूल पाहूया. रूल 2 ऑफ ऑर्डर 5 सेज दॅट सच अ समन्स मस्ट बी अकंपनीड बाय द कॉपी ऑफ प्लेंट. समन्स बरोबर प्लेंटची कॉपी जोडलेली असायलाच पाहिजे. आफ्टर द इन्स्टिट्यूशन ऑफ सूट इनिशियली समन्स इज इश्यूड टू द डिफेंडंट, generally requiring him to submit his written statement of defense. However, when the court fixes the matter for the hearing, then such a summons is issuing intimation about the date of hearing and about the direction regarding the appearance of the hearing. ओके. पहा, रूल 2 ऑर्डर 5 मध्ये काय सांगितलेलं आहे, या समन्सवर कॉपी असायला पाहिजे प्लेंटची. जर सूट इन्स्टिट्यूट झालेला आहे, ही जेव्हा इनिशियली समन्स पाठवलं जातं त्यावेळेस त्याच्या प्लेंटची कॉपी त्याला जोडलेली असणं आवश्यक आहे. समन्स इज इश्यूड बाय द डिफेंडंट जनरली रिक्वायर्ड हिम, त्याला सबमिट हिज रिटर्न स्टेटमेंट ऑफ डिफेन्स. त्याला काय करायचं, ते प्लेंटिफचं प्लेंट वाचायचं आणि त्याच्यावर त्याने उत्तर द्यायचे, त्याला WS म्हणजे रिटर्न स्टेटमेंट सबमिट करायचे. हाऊएव्हर when the court fixes the matter for hearing, जेव्हा कोर्ट फिक्स करतं मॅटर फॉर हिअरिंग त्यावेळेस मात्र काय सांगायचं असतं त्याला, देन सच अ समन्स इज इशूड फॉर गिव्हिंग इंटिमेशन, त्याला माहिती देण्यासाठी, डिफेंडंटला माहिती होण्यासाठी. काय माहिती होणं आवश्यक आहे, अबाउट द डेट ऑफ हिअरिंग, त्याला हिअरिंगची डेट कळायला पाहिजे, अँड अबाउट द डायरेक्शन रिगार्डिंग द ॲपियरन्स फॉर हिअरिंग, त्यांनी कधी ॲपियर व्हायचं हिअरिंगसाठी हे पण त्याला कळायला पाहिजे. बिसाइड्स इफ द मॅटर इज फिक्स्ड आयदर ओनली फॉर द सेटलमेंट ऑफ इश्यूज, सेटलमेंट ऑफ इश्यूजच्या वेळेस जर समन्स पाठवायचा असेल तर, ऑर फॉर द फायनल डिस्पोजल ऑफ सूट, देन सच अ समन्स मस्ट कंटेन द नेसेसरी डायरेक्शन अबाउट द सेम. बाय सच अ समन्स द कोर्ट कॅन ऑल्सो डायरेक्ट the defendant to produce all the documents which is in his possession or power.
त्याच्याबरोबर समन्स बरोबर त्याला डायरेक्शन हे पण दिलेलं असतं की बाबा तुझ्याकडे जे जे डॉक्युमेंट्स आहेत तुझ्या बचावाचे किंवा जे अवेलेबल डॉक्युमेंट्स आहेत यू शुड बी प्रेझेंट इन द कोर्ट अँड अपॉन विच ही इंटेंड्स टू रिलाय टू सपोर्ट हिज डिफेन्स. तो ज्याच्या आधारे डिफेन्स घेऊ इच्छितो त्याचे डॉक्युमेंट्स त्याच्याबरोबर जोडले असले पाहिजेत. पहा आता आपण प्लेंटमध्ये तेच पाहिलं होतं. प्लेंटच्या कॉपीबरोबर जे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ते जोडणं आवश्यक आहे, कारण नंतर कोर्टाची परवानगी काढून नंतर ते डॉक्युमेंट जोडावे लागतात. नाहीतर नाही जोडले तर मग त्याचा एव्हिडन्स म्हणून काही उपयोग होत नाही. सेम वे इथं समन्समध्ये पण काय आहे, त्यांनी जेव्हा WS सादर करतो, जेव्हा तो रिटर्न स्टेटमेंट सादर करतो त्यावेळेस त्यांनी आपले डॉक्युमेंट्स तिथं जोडायला पाहिजेत. आता तिसरा रूल पाहूया. रूल 8 ऑफ ऑर्डर 5 सेज दॅट इन केस ऑफ सूट इन्स्टिट्यूटेड इन द स्मॉल कॉज कोर्ट. आता कोर्टाची हायरार्की तुम्हाला शिकणारच आहोत पुढे आपण. CRPCमध्ये पण शिकणार आहोत आणि CPCमध्ये पण आहे. स्मॉल कॉज कोर्ट म्हणजे JMFCच्या पण खालचं जे छोटे छोटे कारणांसाठी छोटे छोटे कोर्ट असतात ते. सच अ समन्स मस्ट ऑलवेज बी फॉर द फायनल डिस्पोजल ऑफ अ सूट. स्मॉल कॉज कोर्टमध्ये मात्र फायनल डिस्पोजल ऑफ द सूटसाठी समन्स पाठवलं जातं. अँड सो इट मस्ट डायरेक्ट द डिफेंडंट टू प्रोड्यूस his witnesses to support his case on the day fixed by the summons. त्याला काय करायचं आहे, इथं डिपेंडंटला समन्स पाठवायचं आणि त्याच्यामध्ये डायरेक्शन दिलं असतं की तू काय कर, तुझ्याबरोबर तुझे प्रोड्यूस हिज विटनेस, त्यांनी विटनेसला घेऊन यायचं आहे जेणेकरून फायनल डिस्पोजल ऑफ द कोर्ट केस होईल. द पर्सन अगेन्स्ट whom the summons has been issued is generally directed thereby to appear in person, that is personally, before the court. However, certain persons are exempted from such a personal appearance before the court. पाहता कोर्टामध्ये त्यांनी काय करायचं आहे, अगेन्स्ट whom the summons has been issued, ज्याच्या विरुद्ध आपण समन्स पाठवलेला आहे, इज जनरली डायरेक्टेड thereby टू appear in person. त्यांनी पर्सनली स्वतःहून हजर राहायला पाहिजे त्या केसमध्ये बिफोर द कोर्ट. However, certain persons are exempted from such a personal appearance before the court. काही लोकांना एक्झम्पशन दिलं असतं की त्यांनी कोर्टात हजर नाही राहिलं तरीसुद्धा चालेल. कोण कोण एक्झम्प्टेड आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. आता रूल नंबर 4. अकॉर्डिंगली रूल 4 ऑफ ऑर्डर 5 सेज दॅट नो पर्सन पार्टली टू सूट कॅन बी ऑर्डर्ड टू अपियर इन पर्सन अनलेस ही रिसाइड्स विदिन द लोकल लिमिट्स ऑफ द ऑर्डिनरी ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन ऑफ द कोर्ट इश्युइंग द समन्स. पाहता जी व्यक्ती, 4 रूल 4 काय म्हणतं की जी व्यक्ती कोर्टच्या लोकल लिमिटमध्ये राहत असेल, लोकल एरियामध्ये राहत असेल, जवळच राहत असेल, तिने अपियर तर राहणं आवश्यकच आहे कोर्टामध्ये. सो नो पर्सन पार्टी टू अ सूट कॅन बी ऑर्डर्ड टू अपियर इन पर्सन अनलेस ही रिसाइड्स विदिन द लोकल लिमिट्स ऑफ द ऑर्डिनरी ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. पहा आता एखादी व्यक्ती मुंबईला राहते, केस बारामतीत चालले, तो सारखा मुंबईवरून बारामतीला येऊ शकतो का? नाही येऊ शकत. मग तो काय करतो, आपला रिप्रेझेंटेटिव्ह देतो, म्हणजेच प्लीडर देतो किंवा वकील देतो, ॲडव्होकेट देतो. पण इथं तर मात्र जे लोकल लिमिटमध्ये राहतात त्यांनी इथं हजर राहणं आवश्यक आहे, ते हजर राहू शकतात पर्सनली. सिमिलरली नो पर्सन हू थ्रू रिसाइड्स बियॉन्ड द लोकल लिमिट्स ऑफ द कोर्ट्स ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन ही कॅन बी ऑर्डर्ड टू अपियर इन unless he resides at such a place which is less than 100 kilometers in distance. एखादी व्यक्ती आहे लांब राहते पण ओरिजिनल ज्युरिस्डिक्शनच्या कक्षेमध्ये जर ती राहत असेल, त्याच्यापासून जर 100 किलोमीटरला राहत असेल, 100 किलोमीटरच्या अंतरावर, तर तिला काय केलं जातं, पर्सनली अपियर व्हायला सांगितलं जातं फ्रॉम द प्लेस ऑफ कोर्ट इश्युइंग द समन्स. ओके. अँड ॲज पर द अमेंडमेंट मेड बाय बॉम्बे हाय कोर्ट, इट इज रूल 4 further says that no person who though resides beyond the court's local limit, तो local limitच्या बाहेर राहतो आहे, as aforesaid he can be ordered to appear in person unless, अंडरलाईन करा, appear in person कधी सांगितलं जातं, जर 100 किलोमीटरच्या आत असेल वरच्या नियमानुसार तर तो येऊ शकतो. आता इथं काय सांगितलं पहा, unless he resides at such a place which is less than 500 kilometers in distance from the place of court प्रोव्हाइडेड दिलं. याला 500 किलोमीटरच्या आत राहत असेल तरी सुद्धा कधी कधी त्याला पर्सनली अपियर व्हायला सांगितलं जातं किंवा मग थ्रू अपियर व्हावं लागतं. वेअर देअर इज फॅसिलिटी ऑफ द एस्टॅब्लिश पब्लिक कन्व्हिनियन्स सच अ रेल्वे और ST और कव्हर ॲटलिस्ट 5/6 म्हणजे 5/6 भाग त्याला
जर एस टीनी किंवा रेल्वेनी कव्हर करणं शक्य असेल तर बिटवीन द रेसिडेन्शियल प्लेस ऑफ द पर्सन अँड द प्लेस ऑफ द कोर्ट. पहा काय काय नियम आहेत. पहिला आहे लोकल लिमिटमध्ये राहता हजर राहायला पाहिजे. दुसरं आहे 100 किलोमीटरच्या आतमध्ये अपियर फॉर दॅट. तिसरं काय सांगितलं 500 किलोमीटर आहे तुमचं डिस्टन्स, पण तुमचं जे डिस्टन्स आहे त्यातलं जर 5/6 5/6 डिस्टन्स जे आहे ते जर समजा तुम्ही एस टीनी रेल्वेनी कव्हर करू शकत असाल तर यू कॅन ॲपियर, तुम्ही पर्सनली ॲपियर राहणं आवश्यक आहे. ओके, जेव्हा तुम्ही WS सादर करता त्यावेळेस किंवा तुम्ही समन्स सर्व्हिस होते तुमच्यावर त्यावेळेस. देन सेक्शन 132 ऑफ द कोड सेज दॅट इन केस ऑफ सच अ वुमन हू डज नॉट अपियर इन पब्लिक ॲज पर द कस्टम. एखादी स्त्री आहे, त्यांचं कस्टम आहे की जी लोकांमध्ये येऊ शकत नाही अशी स्त्री आहे, देन शी कॅन नॉट बी ऑर्डर टू अपियर इन पर्सन बिफोर द कोर्ट. तिला काय केलं जातं, पर्दानसीन वुमन आपण शिकलेलो आहोत लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये, त्या व्यक्तीला हजर नाही राहिलं तरी चालतं, ऑल्दो शी इज अ पार्टी इन एनी प्रोसिडिंग बिफोर द कोर्ट. जी पर्दानशीन वुमन आहे किंवा जी स्त्री नाही अवेलेबल, मतलब जी स्त्री पब्लिकमध्ये येऊच शकत नाही, अशा स्त्रीला कुठलंही हजर होण्याचं बंधन नसतं, जरी ती पार्टी असेल तरीसुद्धा. सिमिलरली देर आर सर्टन प्रिव्हिलेज पर्सन सच ॲज प्रेसिडेंट ऑफ इंडिया who were exempted from the personal appearance before the court. पर्सनल ॲपिअरन्सपासून त्यांना काय केलेलं आहे, एक्झम्प्ट केलेलं आहे अंडर सेक्शन 133 ऑफ द कोड. हेन्स एनी ऑफ सच अ पर्सन्स कॅन नॉट बी ऑर्डर टू अपियर इन पर्सन बिफोर द कोर्ट. प्रेसिडेंट आहे किंवा ज्यांना प्रिव्हिलेज दिलेलं आहे अशा लोकांनी ॲपियर नाही राहिलं तरीसुद्धा कोर्टामध्ये चालतं. किंवा स्त्री आहे, या दोघांना एक्झम्प्ट केलेलं आहे. स्त्रीला, जी पर्दानशीन वुमन आहे किंवा जी समाजामध्ये येऊ शकत नाही अशी स्त्री आहे, जी एकटी येऊ शकत नाही अशी स्त्री आहे, जिला समाजच माहिती नाही अशी स्त्री आहे, तर त्या स्त्रीला काय केलेलं आहे, एक्झम्प्ट केलेलं आहे की ती कोर्टामध्ये जरी ती पार्टी असेल तरी सुद्धा तिने ॲपियर व्हायचं नाही. त्याचप्रमाणे जे प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत त्यांनी पण काय करायचं, हजर व्हायचं नाही आहे कोर्टामध्ये, त्यांनी हजर नाही राहिलं तरीसुद्धा चालतं. आता पर्सनल ऑर डायरेक्ट सर्व्हिस कसं होतं पहा, हे झालं सर्व्हिस ऑफ समन्स. आता याच्यामध्ये काय काय पहा, पर्सनल ऑर डायरेक्ट सर्व्हिस कशी दिली जाते. Rule 10 Order 5 says that the service of summons must be made thereby delivering or tendering, that is giving the copy of such a summons which is signed by the judge. जजला काय करायचं, जजची सिग्नेचर असायला पाहिजे तिथे, अँड सील्ड विथ द सील ऑफ कोर्ट, अँड इट इज टू बी डिलिवर्ड टू द पर्सन ऑन whom its service is to be effected. As far as it is practicable, such service must be made on the defendant in person. पाहता, समन्स जे आहे त्याचा रूल जे आहे पुढचा 10वा, तो काय सांगतो, ऑर्डर 5चा रूल 10, तो म्हणतो की सर्व्हिस ऑफ समन्स कशी असायला पाहिजे, तर समन्सवर तुमच्या जजची सही असायला पाहिजे किंवा त्या ऑफिसरची सही असायला पाहिजे. हे सगळं करून त्याच्यावर ऑफिसचा शिक्का पण असायला पाहिजे. आणि कॉमनली ज्या व्यक्तीला समन्स द्यायचा आहे त्या व्यक्तीला प्रत्यक्ष समोर जाऊनच समन्स द्यावं. हा आपल्याला काय सांगतो रूल 10 ऑर्डर 5चा. आता 12वा रूल पाहूया काय सांगतं. हाऊ एव्हर ॲज रूल 12 प्रोव्हाइड्स वेन अ सच डिपेंडंट हॅज अपॉइंटेड एनी सच पर्सन ॲज हिज एजंट हू इज एम्पॉवर्ड टू ॲक्सेप्ट द सर्व्हिस सच अ सर्व्हिस. पहा आता, डिफेंडंटनी काय केलं आहे, आपल्याकडून समन्सची सर्व्हिस घेण्यासाठी एक व्यक्ती अपॉइंट केला आहे, एजंट अपॉइंट केला आहे. देन इन दॅट केस सच अ समन्स कॅन बी सर्व्ड ऑन सच ए एजंट. पर्सनली त्या व्यक्तीला जाऊन तर द्यायचं आहे समोरासमोर, पण जर समजा त्या व्यक्तीनेच एखादा एजंट अपॉइंट केला असेल तर त्या एजंटला सुद्धा आपण समन्स देऊ शकतो. आपण म्हणजे कोर्टाचा ऑफिसर समन्स देऊ शकतो. अँड वेअर देअर आर मोर डिपेंडंट, जास्तीत जास्त डिपेंडंट असतील तर then as rule 11 provides such a summons must be served independently on each of such a many defendants. Underline this, independently. डिपेंडंट जास्त आहेत मग एकालाच देऊया आणि बाकीचे सगळे ते ऐकून हजर होतील असं नाही. जेवढे डिपेंडंट आहेत त्या सगळ्यांना समन्सची कॉपी सर्व झाली पाहिजे आणि प्रत्येकाला इंडिपेंडंटली म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळी समन्सची कॉपी दिली गेली पाहिजे. ओके, आता पाहूया पुढचं. समटाइम्स it so happens that
द डिफेंडंट इज ॲबसेंट फ्रॉम हिज रेसिडेन्स. कधी कधी डिपेंडंट हा रेसिडेन्सपासून ॲबसेंट असतो, तो काय जागेवर सापडत नाही. ॲट द टाईम वेन सच सर्व्हिस इज सॉट टू बी इफेक्टेड. ज्यावेळेस समन्स घेऊन एखादा व्यक्ती येते दारामध्ये, त्यावेळेस तो डिफेंडंट अवेलेबल नाही आहे त्या रेसिडेन्सच्या जागी त्याच्या. ॲट हिज प्लेस ऑफ रेसिडेन्स अँड इव्हन आफ्टर रिजनेबली वेटिंग फॉर हिम देअर इज नो लाईकलीहूड टू हिज बिईंग फाउंड ॲट हिज रेसिडेन्स. फार वेळ वाट पाहिली तरीसुद्धा, किती वेळ थांबलं तरी तो परत येण्याची काही शक्यता नाही. आपण सर्व्हिस ऑफ समन्स पर्सनली करायचं आहे ना, पण इथं तर तो अवेलेबलच नाही आहे. मग काय करायचं? अँड रिजनेबली वेटिंग, फार वेळ वाट पाहिलं आपण, प्रॉपर वेटिंग केलं तरीसुद्धा ती व्यक्ती काही तिथं हजर होणार नाही. अँड फर्दरमोर ही इव्हन डू नॉट हॅव एनी एजंट हू कॅन ॲक्सेप्ट हिज सर्व्हिस ऑन हिज बिहाफ. किंवा त्याने एखादा एजंटही अपॉइंट केलेला नाही की जेणेकरून जो काय करेल, सर्व्हिस ऑफ समन्स करेल, म्हणजे आपल्याकडे ताब्यात तो समन्स घेईल. देन ही इव्हन डू नॉट हॅव एनी एजंट हू कॅन ॲक्सेप्ट हिज सर्व्हिस ऑन हिज बिहाफ. देअरफोर टू डील विथ दिस सिच्युएशन, अशी सिच्युएशन असेल तर काय करायचं? द रूल 15 ऑफ ऑर्डर 5 अंडरलाईन दिस प्रोव्हाइड्स दॅट. काय सांगतं ते पहा. देन सच अ सर्व्हिस कॅन बी मेड ऑन एनी ऑफ द फॅमिली मेंबर ऑफ सच अ ॲबसेंट डिपेंडंट. मग समन्सने काय सांगितलेलं आहे? समन्स तुम्ही कुणाला देऊ शकता? कुठल्याही एका फॅमिली मेंबरला तुम्ही समन्स देऊ शकता. हे प्रोव्हाइड केले, सांगितले. बटला अंडरलाईन करा. इट इज टू बी नोटीस दॅट हिअर सच अ समन्स कॅन नेव्हर बी मेड अपॉन एनी सर्वंट ऑफ सच अ डिपेंडंट्स फॅमिली. हे महत्त्वाचं आहे. एक व्यक्ती आहे ज्याला आपण समन्स पाठवलेलं आहे. समन्स म्हणजे हजर राहण्यासाठी, कोर्टात हजर राहण्यासाठी आपण त्याला सूचना पाठवलेली आहे. एक माणूस जातो आणि समन्स घेऊन जातो आणि त्याला पर्सनली द्यायचं आहे. पर्सनली गेल्यानंतर रेसिडेन्शियल प्लेसमध्ये तो हजर नाही आहे स्वतः, पण आणि तो येण्याची शक्यताही नाही. मे बी तो कुठे आउट ऑफ गेला असेल आणि तो येण्याची शक्यता नाही. मग अशा वेळेस काय करू शकतो आपण? किंवा त्यांनी एजंटही अपॉइंट केलेलं नाही. मग आपण काय करणार अशा वेळेस? जो सर्व्हिस करतो समन्सची, जो समन्स घेऊन गेला त्या व्यक्तीने काय करायचं आहे? ते जे समन्स आहे फॅमिलीच्या कुठल्याही मेंबरला तो देऊ शकतो. पण महत्त्वाचं प्रोव्हाइडेड सांगितलं, म्हणजे नियम सांगितला असा की ते सर्व्हिस ऑफ समन्स मस्ट नॉट बी, त्यांनी नेव्हर बी मेड, कुणावर नाही करायचं आहे? त्याच्या घरच्या नोकरांकडे समन्स द्यायचं नाही. हा एक नियम आहे. ओके. रूल 15 ऑर्डर 5 मधला की सर्व्हिस ऑफ समन्स करताना तुम्ही फॅमिली मेंबरला देऊ शकता, पण जर फॅमिली मेंबरही अवेलेबल नसेल तर तुम्ही नोकराच्या हातामध्ये समन्स देऊन येऊ शकत नाही. ओके. देन द रूल 14 ऑफ ऑर्डर 5 प्रोव्हाइड्स दॅट इन केस ऑफ सूट रिलेटिंग टू एनी इमूवेबल प्रॉपर्टी, एखादा इमूवेबल प्रॉपर्टीचा सूट आहे, दावा दाखल केला आहे, तर सच ॲज बिल्डिंग सच सर्व्हिस कॅन ऑल्सो बी मेड अपॉन द एजंट इन चार्ज, दॅट इज कस्टोडियन. काय इमूवेबल प्रॉपर्टीच्या संदर्भातला एखादा दावा आहे, बिल्डिंगच्या संदर्भातला एखादा दावा आहे. मग सच फॉर एक्झाम्पल पहा, हॉटेल असतं एखादं, त्याच्यावर एखादं समन्स पाठवतो आपण. सच सर्व्हिस कॅन ऑल्सो बी मेड अपॉन द एजंट चार्ज, दॅट इज कस्टोडियन. फॉर एक्झाम्पल एक हॉटेल आहे, हॉटेलवर तुम्ही काय केलं? हॉटेलचा दावा दाखल केलेला आहे. हॉटेल म्हणजे इमूवेबल प्रॉपर्टीवर दावा दाखल केलेला आहे आणि ते समन्स त्यांनी सर्व केलेलं आहे. मग आता ते समन्स कुणाला द्यायचं? तर ते समन्स त्याने द्यायचं जे कस्टोडियन आहे. फॉर एक्झाम्पल हॉटेलचा मॅनेजर हा काय असतो? त्याच्या ताब्यात हॉटेल असतं, मालक असेलच असं नाही. त्यामुळे हॉटेलच्या मॅनेजरकडे तुम्ही समन्स देऊ शकता. ऑफ सच अ प्रॉपर्टी whenever such service can not be made on the defendant personally. इथं डिपेंडंट हजर नाही आहे पर्सनली, पण हॉटेलचा मॅनेजर अवेलेबल आहे, मग तो कस्टोडियन आहे, म्हणजे त्याच्या ताब्यात हॉटेल आहे. ऑफकोर्स तुम्ही समन्स काय करू शकता? त्याच्या ताब्यात देऊ शकता. अँड व्हेन सच डिफेंडंट इव्हन डू नॉट हॅव एनी एजंट, जरी याला डिफेंडंटला कुठला एजंट नसेल तरीसुद्धा टू ॲक्सेप्ट द सर्व्हिस, त्याने कुठला एजंट अपॉइंट केलेला नाही आहे, पण त्याच्या हॉटेलला एक मॅनेजर आहे, तो मॅनेजर ही काय करू शकतो? समन्स घेऊ शकतो. Thus when the service of summons is made in the aforesaid manner, then it is called as the personal service. जेव्हा वरच्या पद्धतीने समन्स सर्व केलं जातं त्याला म्हणायचं पर्सनल सर्व्हिस. Whether such service is made either upon the defendant personally or upon his duly authorized agent or upon his adult family member,
then in all such cases the copy of the summons is to be actually delivered, that is handed over to such a person, and then the signature of that person, हे करा, अंडरलाईन करा, जेव्हा समन्स हे दुसऱ्या कुणाच्या हातात दिलं जातं, ती व्यक्ती सोडून दुसऱ्या कुणाच्या हातात दिलं जातं, तर महत्त्वाची गोष्ट काय असते पहा, then the signature of that person is to be taken or obtained on the original summons as it is an endorsement of acknowledgement, म्हणजे पोचपावती आहे थोडक्यात सही घेतली की बाय द पर्सन अबाउट द सर्व्हिस ऑफ समन्स, त्याची सही घ्यायची, ओरिजिनल जे समन्स आपल्याबरोबर असतं त्याच्यावर त्याची सही घ्यायची आणि डुप्लिकेट कॉपी आपण कुणाला देतो, समोरच्या पार्टीला देतो. दिस वे सर्व्हिस इज इफेक्टेड इन दिस मॅनर, देन इट इज कॉल्ड ॲज अ डायरेक्ट सर्व्हिस अँड देअरफॉर सच अ पर्सनल सर्व्हिस इज ऑल्सो नोन ॲज अ डायरेक्ट सर्व्हिस. ही पर्सनल सर्व्हिस आहे, समोर जाऊन देणं प्रत्यक्ष त्या व्यक्तीचा, तो व्यक्ती नसेल तर ती व्यक्ती असेल तर तिची पण सही घ्यावी लागेल, ती व्यक्ती नसेल तर त्याच्या एजंटची पण सही घ्यावी लागेल, आणि समजा एजंटही त्याने अपॉइंट केलं नसेल तर फॅमिली मेंबरची सही घ्यावी लागेल, पण नोकराच्या हातात मात्र इथं समन्स दिलं जात नाही. पहा प्रश्नामध्ये मोड्सविषयी पण आहे, समन्स म्हणजे काय ते विचारलेलं आहे. व्हेरियस मोड्स ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स, हे पण महत्त्वाचा प्रश्न आहे, हा पूर्ण प्रश्नच महत्त्वाचा आहे, हा 15 मार्काचा प्रश्न आहे, हा नीट करायचा आहे, पॉईंट वाईज लिहायचा आहे. आता वेगवेगळे, आता पाहिलं आपण डायरेक्ट सर्व्हिस पाहिली, डायरेक्ट झालं समन्स, सही घेतली, डायरेक्ट त्या व्यक्तीच्या हातात दिली, याला म्हणायचं डायरेक्ट सर्व्हिस. हे सोडून दुसरे पण मोड्स आहेत, दुसरे पण प्रकार आहेत, दुसऱ्या पण पद्धती आहेत ज्याच्यामध्ये आपण व्हेरियस मोड्स ऑफ सर्व्हिस ऑफ समन्स पाहूया. समन्स इज टू बी सर्व ऑन द डिफेंडंट बट बाय whom इट इज टू बी सर्व. समन्स तर पाठवायचंच आहे, पण कसं पाठवायचं आहे समन्स आता. What are the different ways for its service? What are the various alternatives for such service? What is the priority order among these alternatives? How summons is actually served under these different ways? When it can be said that the summons has actually been duly served? कधी म्हणायचं बरं प्रॉपर पद्धतीने समन्स एखाद्या व्यक्तीकडे गेलेला आहे, ड्युली म्हणजे प्रॉपर. And what ultimately the plaintiff can do if the summons could not be served? प्लेंटिफ काय करू शकतो जर एखादं समन्स सर्व झालं नाही तर प्लेंटिफ काय करू शकतो. ऑन द डिफेंडंट इन इट्स रेग्युलर मॅनर. ऑल दीज क्वेश्चन्स हॅव बीन डेल्ट विथ अंडर द व्हेरियस प्रोव्हिजन्स ऑफ द ऑर्डर 5 ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड, and all these provisions which can be clubbed together under the heading modes of service of summons, आणि ते खाली आपण डिस्कस करतो आहोत. ओके, आता याच्यामध्ये पाहू. पहिलं आहे डिलेवरी ऑफ समन्स बाय कोर्ट. रूल 9 ऑफ ऑर्डर 5. रूल 9 प्रोव्हाइड्स फॉर द फर्स्ट रेग्युलर मोड फॉर द सर्व्हिस ऑफ समन्स ऑन अ डिफेंडंट. इट सेज दॅट in case of the defendant A who resides within the jurisdiction of the court in which the suit is instituted, or who has an agent authorized to accept the service of summons, and when such a agent resides within the jurisdiction of such a court, एखादी व्यक्ती आहे लोकल लिमिटमध्ये राहते, कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये राहते, तर then ला अंडरलाईन करा. in that case, unless the court otherwise direct, the summons has to be sent for delivery to the proper officer, who then actually serve that summons on the defendant, or as the case may be on such a agent. पाहता रूल 9 सांगतं की कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनमध्येच एखादी व्यक्ती राहते आहे, लोकल लिमिटमध्येच राहत आहे, मग अशा वेळेस काय केलं जातं, एक प्रॉपर ऑफिसरची अपॉइंटमेंट केली जाते, आणि तो प्रॉपर ऑफिसर काय करतो तर ॲक्च्युली जाऊन त्याला काय करतो, ॲक्च्युली सर्व करतो समन्स, त्याच्या हातात जाऊन देतो, किंवा त्यांनी जो अपॉइंट केलेला एजंट आहे त्याच्या हातामध्ये तो देतो. हिअर प्रॉपर ऑफिसर मीन्स द ऑफिसर ऑफ अदर कोर्ट अदर दॅन दॅट कोर्ट इन विच द सूट इज इन्स्टिट्यूटेड फॉर विच समन्स इज टू बी सर्व्ड. प्रॉपर ऑफिसरचा अर्थ असा होतो की ज्या कोर्टामध्ये दावा दाखल झालेला आहे त्या कोर्टाचा ऑफिसर नाही जाणार, तर दुसऱ्या कोर्टाचा ऑफिसर काय करतो, इथे सर्व्हिस ऑफ समन्स करण्यासाठी जातो. सर्व्हिस ऑफ समन्स करण्यासाठी काही लोक अपॉइंटेड असतात, ते लोक जाऊन काय करतात, तिथं समन्स डिलिव्हर करून येतात.
Besides such, delivery of summons by the court can also be made, thereby transmitting the copy of summons either by or through the registered post acknowledgement. RPAD अंडरलाईन करा याला. RPADने समन्स पाठवायचं आहे ज्याच्यामध्ये पोच पावती मिळते. अँड बाय द स्पीड पोस्ट, आपण स्पीड पोस्टचा वापर करतो आहोत. पोस्टात जाऊन आला तर तुम्हाला कळेल RPAD म्हणजे काय, स्पीड पोस्ट म्हणजे काय. आपण जेव्हा एखादं समन्स पाठवतो, कारण त्याची पुरावे असणं आवश्यक आहे की आपण तो समन्स पाठवला होता. साध्या पोस्टाने पाहिलं तर त्याची पोच मिळू शकते. असेच ते काय करू शकतो, आपण समन्स पाठवू शकतो. मग पोच कशात येते, RPADने मिळते, रजिस्टर्ड पोस्ट ॲक्नॉलेजमेंट ड्यू. किंवा स्पीड पोस्टने पण पोच पावती मिळते, तुम्ही जर केला असेल व्यवहार असा तर. सी थ्रू द अप्रूव्ड कुरिअर सर्व्हिसेस, किंवा कुरिअर सर्व्हिस जी अप्रूव्ह आहे, मान्य आहे अशा योग्य कुरिअर सर्व्हिसने सुद्धा तुम्ही समन्स पाठवू शकता, कारण कुरिअरमध्ये सुद्धा पोच पावती मिळते. हाऊएव्हर वेन द समन्स इज thus transmitted through the post or the courier, then it must be properly addressed. Underline this किंवा साईडला लिहून ठेवा काय काय आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही समन्स पाठवता तेव्हा पहिली गोष्ट आहे तुम्ही RPADने पाठवा किंवा स्पीड पोस्टनी पाठवा. दुसरं काय आहे इथं, किंवा तुम्ही तिसरं कुरिअर सर्व्हिसनी पण पाठवू शकता. हे आहेत मोड्स. आणि त्याच्यावर काय असायला पाहिजे, वेन समन्स इज द ट्रान्समिटेड थ्रू द पोस्ट और कुरिअर, देन इट मस्ट बी प्रॉपरली ॲड्रेस्ड. अंडरलाईन करा, प्रॉपरली ॲड्रेस. पत्ता योग्य टाकला तरच पत्र जाईल, तरच तुमचं कुरिअरची सर्व्हिस होईल, नाहीतर ते फिरत राहील इकडं तिकडं. टू द डिफेंडंट और ॲज द केस मे बी टू हिज एजंट. डिफेंडंटचा पत्ता टाका किंवा एजंटचा पत्ता तरी तुम्ही प्रॉपर टाकला पाहिजे. हिअर द अप्रूव्ड कुरिअर सर्व्हिस मीन्स, प्रत्येक शब्दाचा अर्थ कोडमध्ये सांगितला गेलेला आहे. पहा, प्रत्येक शब्द वापरला आहे त्याचा पूर्ण अर्थ सांगितला गेला आहे. म्हणजे कोडने किती छान एक्सप्लेन केले, कुठेही चूक व्हायला नको तुम्ही काम करत असताना, तुम्ही प्रॅक्टिस करत असताना. सो हिअर अप्रूव्ड कुरिअर सर्व्हिस मीन्स दोज विच कम्स विदिन द पॅनल ऑफ कुरिअर एजन्सीज. ज्यांचं पॅनल असतं कुरिअर एजन्सीचा, जे रजिस्टर्ड असतात, त्या थ्रूच हे काय करायचं आपल्याला पाठवायचं आहे. अँड सच अ पॅनल इज टू बी प्रिपेअर्ड आयदर बाय द हाय कोर्ट और बाय द कन्सर्न डिस्ट्रिक्ट जज. कोर्टाच्या सुद्धा कुरिअर सर्व्हिसेस असतात. पहा, कोर्टामध्ये सुद्धा अथोराइज कुरिअर सर्व्हिस थ्रूच इथं पाठवलं जातं, ज्याची अपॉइंटमेंट कुणी केली असते, डिस्ट्रिक्ट जजनी किंवा हायकोर्ट जजनी. ओके. इफ कॉपी इट्स कॉपी कॅन ऑल्सो बी ट्रान्समिटेड आयदर बाय द फॅक्स और थ्रू द इलेक्ट्रॉनिक मेल सर्व्हिस. म्हणजे ईमेल थ्रू सुद्धा आपण काय करू शकतो, आता समन्स पाठवू शकतो, किंवा फॅक्स थ्रू सुद्धा. as per the rules made on the behalf by the High Court, but here the plaintiff has to make the expenses for such a transmission of summons. तुम्ही ईमेल थ्रू पाठवू शकता, तुम्ही स्पीड पोस्ट, पण या सगळ्याचा खर्च कोणाकडून काढला जातो, ऑफकोर्स प्लेंटिफकडून काढला जातो, कारण प्लेंटिफला रिलीफ पाहिजे असतं. समन्सची सर्व्हिस कुणासाठी आवश्यक आहे, तर प्लेंटिफसाठी आवश्यक आहे. मग ईमेलनी पाठवू दे, नाहीतर मग स्पीड पोस्टनी पाठवू दे, किंवा फॅक्सनी पाठवू दे, त्याचा सगळा खर्च हा कुणाकडून काढून घेतला जातो, प्लेंटिफकडून काढून घेतला जातो. ओके. when the copy of summons has been delivered or tendered by the proper officer of the court to the defendant or as the case may be to his agent, and when such defendant or agent accepts that copy, प्रॉपर व्यक्तीकडे किंवा त्या याच्याकडून त्यांनी ती कॉपी ॲक्सेप्ट केली, देन अँड पुट्स इट सिग्नेचर अपॉन द ओरिजिनल समन्स ॲज अन ॲक्नॉलेजमेंट अबाउट द ॲक्सेप्टन्स ऑफ द समन्स. त्यांनी एक सही केली, ओरिजिनल समन्सवर त्यांनी सही केली की वी हॅव ॲक्सेप्टेड दिस समन्स. देन इन दॅट केस द कोर्ट विच हॅज इशूड द समन्स कॅन डिक्लेअर दॅट द समन्स हॅज बीन ड्युली सर्व्ड. जेव्हा ती व्यक्ती समन्स ॲक्सेप्ट करते, त्याच्यावर सिग्नेचर देते, त्यावेळेस असं मानलं जातं की हे समन्स काय झालं, आता ड्युली सर्व झालेलं आहे. सिमिलरली when the copy of summons has been transmitted either through the registered post or by the courier, and when the court receives back the acknowledgement म्हणजे पोच पावती, or other receipt which purports to be, that is seen or appears to be signed by the defendant. जेव्हा समन्स पोस्टाने जरी पाठवलं जरी जातं, तरी पण रजिस्टर्ड पोस्टवाले आपल्याकडून एक सही घेतात पोच पावतीवर,
इफ तुम्ही पोस्टाचे काही व्यवहार केले असतील तर तुम्हाला हे नक्कीच माहीत असणार आहे. देन द कोर्ट कॅन डिक्लेअर दॅट द समन्स हॅज बीन ड्युली सर्व्ड. त्याने सही करून समन्स घेतलं की समजायचं प्रॉपर सर्व्हिस झालेली आहे. ड्युली म्हणजे प्रॉपर. बट वेन द कोर्ट डज नॉट रिसिव्ह बॅक द ॲक्नॉलेजमेंट, पण कोर्टाला ॲक्नॉलेजमेंट मिळालंच नाही, पोचपावती मिळालीच नाही विदिन द पिरियड ऑफ 30 डेज, 30 दिवसाच्या आत कोर्टाला प्रॉपर पावती मिळाली नाही, ड्युली सर्व झालं असं वाटत नाही, देन फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ समन्स through the post may be because of such acknowledgement has been lost, then in that case the court may declare that summons has been duly served. 30 दिवसाच्या आत जर कॉपी मिळाली नाही, पोचपावती मिळाली नाही, तर असं मानलं जातं एकतर ते हजर नसेल तर समन्स डायरेक्टमध्ये परत जातं, पण समन्स ड्युली सर्व झाले, त्याची सिग्नेचर झाली, पण ती पोचपावती काय त्याच्यापर्यंत गेली नाही कोर्टापर्यंत, तर असं मानलं जाईल की ते पोस्टाकडून हरवली गेली आहे आणि प्रॉपरली ड्युली सर्व झालेला आहे समन्स. ओके. ओनली इफ द कोर्ट सॅटिस्फाईड इटसेल्फ अबाउट दॅट द सेड समन्स थ्रू द पोस्ट वॉज प्रॉपरली ॲड्रेस टू द डिफेंडंट. त्याच्यावर प्रॉपर ॲड्रेस टाकला होता डिफेंडंटचा, प्रॉपरली स्टॅम्प्ड ऑर पेड अँड ड्युली सेंड बाय द पोस्ट. However, when the court receives back the postal articles, that is parcel, containing the copy of summons, जर पोस्टामध्ये जे पोस्टात टाकलं होतं ते त्या व्यक्ती हजर नसल्यामुळे ते परत आले पार्सल, देन और ॲज द केस मे बी सच कुरिअर पार्सल एनव्हलप्स विथ अँड एन्डॉर्समेंट, असा शेरा लिहून येतो की देअर अपॉन which purpose to have been made by the postal employees or as the case may be by the authorized person of such a courier agency to the effect that the defendant had refused when tendered to him to take delivery of the said article or parcel containing the summons, then in that case also the court can declare that the summons has been duly served अपॉन द सेड डिफेंडंट. पाहता एक व्यक्ती आहे, ती समोर हजर आहे, त्याने कोर्टात एक पोस्टमन येऊन त्याला सांगतो की तुझं समन्स आलं, तू घे बाबा, तुझं पार्सल आलं आहे. त्याने सांगितलं की रिफ्यूज, मला नाही घ्यायचं हे. त्याच्यावर शिक्का लिहिला जातो, द पर्सन हॅज रिफ्यूज टू टेक दॅट. पर्सननी रिफ्यूज केलं आहे ते घेण्यापासून. तर असं मानलं जाईल, जर तसा शिक्का असेल तर असं मानलं जाईल की समन्स कसं झालेलं आहे, ड्युली सर्व झालेलं आहे, प्रॉपरली त्याची सर्व्हिस झालेली आहे. ओके. पुढच्या टॉपिकमध्ये आता आपण पाहूया समन्स गिव्हन टू प्लेंटिफ फॉर सर्व्हिस, रूल 9A ऑर्डर 5. ओके. हे पाहणार हे मोठं उत्तर आहे. आपण पुढच्या लेक्चरमध्ये याचा पुढचा भाग पाहू. थँक्यू.